शनिवारवाडा हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मोगलांचा नाश केला, तेच इथे येऊन जर नमाज पडत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईलाज असतं आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे, तुम्ही पुन्हा परत या, अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पडा, असं सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पडून ताब्यात घेण्याचा वक्फ कायदा जो आहे, अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही. आता कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तुम्ही एखादी जागा नमाज पडून पडून आपली मानता, हे इथून पुढे आम्ही चालू देणार नाही आणि त्यामुळे आम्ही इथे आज एकत्र आलेलो आहोत. पूर्वी इथे माघी गणेश उत्सव होत होता, तोच आता पुन्हा इथे सुरू करावा अशी सुद्धा मागणी मी पुरातत्व खात्याकडे फोनवर केलेली आहे. लेखी सुद्धा मी ती देईन. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये असले कुठलेही अवैध धंदे या ठिकाणी होणार नाहीत. केवळ आणि केवळ हिंदू धर्म या ठिकाणी चालेल. जसं सारसबागेमध्ये आपल्या हिंदू सणांच्या दिवशी, आपल्या धार्मिक सणांच्या दिवशी तिथे येऊन अन्य गोष्टी काही चालत होत्या त्या बंद पाडल्या, तसंच इथले सुद्धा गोष्टी आपण बंद पाडणार आहोत आणि यामध्ये समस्त हिंदू बांधवांचं, भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करते. यानंतर करूया. ठीक आहे, आता पुढची सूत्र जी आहेत कोण घेत आहे? कोणीतरी एकाने सांगा. ऐक ना, 100% मी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत की कोणीही अन्य. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.